त्यांनी त्या प्रकरणाचं चित्र पूर्णतः बदलून गेलं. ही घटना घडल्यानंतर त्याला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात, सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. तिथे सांगितलं गेलं, आता अंत झालेला आहे. त्यानंतर त्याची तपासणी केली आणि तपासणीच्या अशा काही विचित्र गोष्टी बाहेर आल्या की ज्यामुळे या प्रकरणाचं चित्र सगळं बदललेलं आहे. सुरुवातीला सांगितलं गेलं अपघात, पण आज जे सत्य समोर आलं त्याने सगळ्याला चर्चा वेगळी सुरू झालेली आहे. मग काय आहे या मागचं प्रकरण? सत्य इतकं प्रचंड आणि गडगडत संपत्ती, मग अपघात कसा झाला? त्याच्या मागचं काही षड्यंत्र होतं का? तो खरंच त्याचा तोल गेला की त्याला कोणी ढकललं? त्याच्या पत्नीने नेमकं काय सांगितलं? ज्या व्यक्तीला त्याला सापडलं त्याचं काय मत समोर आलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचे सविस्तर रिपोर्ट. लोहगडावरून एका दुर्दैवी घटनेची सध्या माहिती व्हायरल होत आहे. एक गडगंज संपत्ती असणाऱ्या व्यावसायिकाच्या मुलाचं राजेशाही थाटात लग्न ठरलं, पण लोहगडावर त्याचा दुर्दैवी अंत झाला. खरं तर या घटनेची सुरुवात होते पुण्याहून एका अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत अशा अग्रवाल कुटुंबातून. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा 24 वर्षाचा तरुण मुलगा केतन अग्रवाल नुकताच परदेशातून आला होता. त्याने घरगुती व्यवसाय सांभाळला. त्याचे लग्न ठरलं होतं, पण हे लग्न साधंसुधं नव्हतं. एका राजघराण्यातल्या लाजवेल अशा थाटात लग्न होतं. दोन्ही कुटुंबांनी मिळून लग्नाचं ठिकाण राजस्थानमधील जगप्रसिद्ध पॅलेसची निवड केली होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार उदयपूरमधील तेथील जयपूर महालात हा सोहळा रंगणार होता आणि या महालात 17 कोटी रुपये भाडं देण्यात आलं होतं. लग्न सोहळ्याला येणाऱ्या VIP पाहुण्यासाठी 2 विमान ठेवण्यात आलेली होती. दागिने खरेदी झालेली होती. कपड्याची निवड सुरू झालेली होती. संपूर्ण अग्रवाल घराण्यात फक्त आणि फक्त लग्नाची गडबड आणि उत्साहाचं वातावरण होतं. केतनच्या आयुष्यातलं ही सगळ्यात मोठी आणि सुंदर सुरुवात ठरणार होती. पण म्हणतात ना, नियतीला मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्यासोबत ही दुर्दैवी घटना घडणार होती याची कल्पना कुणाला नव्हती. पण खरं तर 19 जून ही घटना खरी घडली. पण आता याचा पाया घसरला की त्याच्या मागे काय सत्य आहे? त्याला लोटण्यात आलं की काय? खाली दरीत शोधायला गेलेल्या व्यक्तीने नेमकं काय सांगितलं? त्याच्या पत्नीनं मुलाखतीत काय सत्य सांगितलं? सगळं सत्य बाहेर होणार आहे. खरं तर ही घटना 19 जूनची घडली. 18 जूनला आजचा एक प्लॅन ठरला होता. केतनने होणारी भावी पत्नी हिचा 19 जूनला वाढदिवस होता. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्यक्तीचा वाढदिवस खास बनवण्यासाठी केतनने एक मोठा प्लॅन केला होता. त्याने महाबळेश्वरला जाण्यासाठी तिला एक तिथं मोठं सरप्राईज गिफ्ट देण्याची पूर्ण तयारी केली होती. पण महाबळेश्वरला जाण्यापूर्वीच ट्रेनिंगची आवड असणाऱ्या केतनने आपल्या भावी पत्नी आणि मित्रासोबत लोहगड किल्ल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. निसर्गाच्या सानिध्यात वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू व्हायचं त्याच्या मागचा उद्देश होता. सकाळी हे सगळेजण लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचले. हवा अत्यंत आल्हाददायक, वारा वेगाने वाहत होता. गडावर चढताना केतन आणि भावी पत्नी अत्यंत आनंदात त्यांनी गडावर फिरायला सुरुवात केली. ऐतिहासिक ठिकाण पाहिले आणि फिरता ते गडावरील प्रसिद्ध हत्ती तलाव या परिसराजवळ आले. हत्ती तलावाच्या बाजूने एक अरुंद वाट पुढे जात होती. एक प्रचंड मोठा कडा. या कडेला कोणत्याही संरक्षण कडा किंवा रेलिंग नाही. तिथून सरळ 350 फूट खोल दरी दिसते. निसर्गाचं हे रौद्ररूप पाहण्यासाठी केतन त्या कड्याच्या अगदी जवळ गेला होता. तिथे फोटो काढण्याचं ठरलं, पण आनंद साजरा करता असताना तिथे असा काही प्रसंग घडला ज्यामुळे सेकंदात काही होताच नव्हतं झालं. सुरुवातीला आलेल्या बातम्यांमध्ये म्हटलं गेलं की केतन सेल्फी काढताना पडला, त्याचा पाय घसरला. पण स्थानिकांच्या दाव्यानुसार त्याचा फोन त्याच्या हातात नव्हता. मग तोल कसा गेला? लोहाहून जो पडला खरा, पण या सगळ्या मागे सत्य दुसरं काय होतं? सत्य नेमकं काय होतं? 19 जूनच्या सकाळी 9:30च्या सुमारास सगळीकडे खळबळ उडाली. जेव्हा लोहगडावरील सुरक्षा रक्षकाकडे एक तरुणी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत रडत ओरडत धावत आली. ती दुसरी तिसरी कोणी नसून केतनची भावी पत्नी. ती प्रचंड आक्रोशात सांगत होती, माझा होणारा पती कड्यावरून खाली पडला आणि प्लीज त्याला वाचवा, मदत करा. हे ऐकता सुरक्षा रक्षकाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलिसाला फोन केला. पोलिसांनी परिस्थिती गंभीराने उखडून लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र आणि वन्यजीव रक्षक माळवा या स्थानिक रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. 9:15 वाजता रेस्क्यू टीम गडावर पोहोचली आणि दाखल झाली. तोपर्यंत स्थानिक गावकरी गडावरील सुरक्षा रक्षकांनी केतन नेमक कोणत्या तरी कडेवरून खास कोसळला याची जागा शोधून काढली होती. त्यामुळे रेस्क्यू टीमचं काम थोडं सोपं झालं, पण आव्हान सोपं नव्हतं. 300 फूट 50 खोल दरीत खाली घनदाट जंगल, टोकदार दगड आणि घसरण्याची वाट. शिवदुर्गाच्या टीमने दोरखंडाच्या साहाय्याने दरीतून उतरण्यास सुरुवात केली. खाली उतरताना निसर्गाच्या वाटेवरून मार्ग काढत अखेर रेस्क्यू टीमला केतन सापडला. तो
तो अतिशय गंभीर अवस्थेत पडला होता. उंचीवरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला शरीराला दुखापती झालेली होती. रेस्क्यू टीमने त्याला अत्यंत काळजीपूर्वक स्ट्रेचरवर बांधलं. दरीतून वर आणणारं थरारक ऑपरेशन सुरू केलं. दुपारी 12:30 वाजता केतनला वर आणण्याचं आलं. तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्याचं आलं. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच केतनचा अंत झाला होता. डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं. पण जेव्हा त्याला शोधायला गेलेल्या ट्रॅकर्सनी त्याचा देह पाहिला तेव्हा त्यांनी काहीतरी गोष्टी खटकल्या. तो लोहगडावरून तो पडला तर खरा, पण त्यामागचं सत्य दुसरंच आहे. मग हे सत्य कोणतं? केतनचा अंत झाला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून सुरू केली. पण खळबळ जेव्हा उडाली ते दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज, जेव्हा सत्य समोर आलं. केतनला दरीतून शोधून काढण्याच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी असणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीची आणि ट्रॅकरची मुलाखत समोर आली. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते केतनजवळ पोहोचले तेव्हा आजूबाजूची परिस्थिती आणि केतनची पडण्याची जागा पाहता हा अपघात असू शकत नाही, अशा शंका घेण्यात वाव होता. त्यानंतर पोलिसांनी केतनसोबत आलेल्या मित्राची, पोलीस आणि पत्नीची कसून चौकशी केली आणि त्यांच्या जबाबदारीतून जे चित्र समोर आलं ते सुरुवातीच्या काहीपेक्षा वेगळंच होतं. भावी पत्नीने दिलेल्या माहितीनुसार केतन कड्यावर उभा राहून वेगळ्या पोस्ट देत होता. ती त्याला फुटी त्यांची फोटो काढत होता. फोटो काढताना ती एका क्षणासाठी पाठमोरी झाली. कॅमेरा आणि मोबाईल सेट करण्यासाठी तिने तोंड फिरवलं आणि अवघ्या काही सेकंदात पुन्हा ती वळली तेव्हा केतन तिथे नव्हता. कवट्यावरून त्या खाली अदृश्य झाला आणि तीव्रच वारा, पायाखाली सरकलेला दगड की आणखी काही, या गूढ घटनेमध्ये सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे. काही लोक उपजीवी कुटुंबाच्या सत्तेशी, वैराशी घटनेचा संबंध जोडू लागलेले आहे. पुण्यातील हाय प्रोफाईल पुष्कर अपघात प्रकरणातील विशाल आगराव यांच्या कुटुंबाशी काही संबंध आहे का? इथून अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या अनेक चर्चांमुळे पोलिसांनी तपास अत्यंत तीव्र केला आहे. सगळ्यात आधी एक संशय दूर करण्यात आला, तो म्हणजे केतनचे वडील विशाल अग्रवाल आणि पुण्यातील पोरकेश्वर शिकार प्रकरणातील विशाल अग्रवाल हे दोन्ही व्यक्ती पूर्णतः वेगळ्या, त्यांचा कोणताच संबंध नाही. हे केवळ नामाचा संदर्भ असणारा योगायोग. अनुभवी ट्रॅकर्सनी दिलेल्या माहितीनुसार लोहगडावरील हत्ती तलावाचा तो कडा अत्यंत धोकादायक आणि निसरगडा आहे. तिथे अनेकदा वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या झोतामुळे माणसाला तोल जातो. पायाखालची माती किंवा दगड निसरला तर सावरण्यासाठी कठडा नाही. हे केतनच्या रिपोर्टमध्ये काही घातपातचे पुरावे सापडले नाहीत. पण शेवटी समोर आलेलं सत्य हेच की हा अत्यंत दुर्दैवी आणि काळीज परतून टाकणारा अपघात होता. निसर्गाच्या कुटीत फोटो काढण्याचा नेह जो होता तो मोह आहे त्यातिवसा या ठिकाणी एक कुटुंबाचा जो एकुलता एक दिवा ओरडू घेणारा ठरला. तो या घटनेविषयी तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.